स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। वाढत्या महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले दर आणि शेती प्रश्नांकडे होणारे सरकारचे दुर्लक्ष यांविरुद्ध आज खामगाव येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निदर्शने करून मेलोडी चॉकलेटचे वाटप करण्यात आले। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा जोरदार निषेध केला। इंधन दरवाढ कमी करा, शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे। त्यामुळे किमती कमी करून शेती कामासाठी डिझेलचा पुरेसा पुरवठा करावा। उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। त्याला तात्काळ आधार द्यावा। आगामी पेरणीसाठी खतांची लिंकिंग थांबवावी आणि खतांचे दर स्थिर ठेवावेत। तसेच बाजारात बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करून दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे। डिझेल पंपावर शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने शेतीकामे खोळंबली आहेत। हा त्रास थांबवून पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली। भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंधनाची टंचाई आहे। 5-5, 6-6 घंटे शेतकऱ्यांना, सामान्य लोकांना रांगीमध्ये लावून पेट्रोल डिझेल भेटत नाही आहे आणि रोज दरवाढ होते। शेतकऱ्यांच्या, सामान्यांच्या खिशावर मोठ्या प्रमाणामध्ये डल्ला मारायचं काम हे सरकार करत आहे। त्या विरोधात आम्ही आज हे आंदोलन केलं आहे। काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांना एक स्पेसिफिक कोटा डिक्लेअर करून डिझेल आणि पेट्रोल दिलं पाहिजे। तसे मशागतीचे कामं सुरू झालेले आहेत। त्याचबरोबर इंधनाचा जो पुरवठा आहे तो सुरळीत केला पाहिजे, त्याला कुठलेही रिस्ट्रिक्शन्स नसले पाहिजे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणि सामान्य लोकांना डिझेलच्या ज्या किमती आहेत त्या नियंत्रणात आणून त्यांना न्याय दिला पाहिजे। मोदी 12 वर्षामध्ये या मोदी सरकारने या देशाचे 12 वाजवलेले आहेत। ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेलचे प्रचंड भाव वाढवून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे। महागाई प्रचंड वाढलेली आहे, ट्रान्सपोर्टेशन वाढलेलं आहे, खताचे भाव वाढलेले आहे। शेतकरी त्रस्त आहे, सामान्य नागरिक त्रस्त आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये आपले पंतप्रधान लोकांना आवाहन करतात की विदेशात जाऊ नका, परंतु तिथे विदेशात जाऊन मेलोडी वाटण्याचं काम पंतप्रधान करताय। त्यांचा निषेध म्हणून आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस खामगाव तालुका विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आम्ही तीव्र शब्दात निषेध करून मोदी सरकारचा त्या ठिकाणी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।